नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नाचणीचं हाय प्रोटीन युक्त धपाटं। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी नाचणीचं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता, त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धा चमच जिरे, धनेपूड आणि चवीनुसार मीठ। आणि इथं घेतलेली आहे मी भरपूर भाज्या। तर इथं बघू शकता, खिसलेली काकडी घेतलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, कांदा, शिमला मिर्च, पत्ता गोबी आणि खिसलेलं थोडं आलं। तर हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर मी इथं 2 चमचे डाळ भिजवलेली घेतलेली आहे। कमीत कमी ही 3 तास भिजवलेली आहे। अतिशय चविष्ट असं हे धिरडं बनतं, धपाटा किंवा धिरडं असं म्हणू शकता तुम्ही। तर याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये आपण भाज्या घालू शकतो। तर छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाव वाटी घालणार आहोत बेसन आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर बनवून घेणार आहोत। चवीला अप्रतिम आहेच आहे आणि हेल्दी सुद्धा खूप आहे, असल्यामुळे एक वेळेस पराठा किंवा धपाटा याचा नक्की ट्राय करा आणि आवडीनुसार यामध्ये भाज्या घाला। तर छानपैकी असं मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, थोडं सैलसर, म्हणजे जेव्हा पण आपण तव्यावर हे बॅटर घालू तेव्हा छान असं पसरवता आलं पाहिजे। त्यामुळे थोडंसं सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर बनवून झालेलं आहे। तर इथं बघू शकता, अंदर नको। तर तवा आपला छान गरम झालेला आहे, त्यावर मी थोडं ऑइल घातलेलं आहे आणि ऑइल आपल्याला सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पण याच्यावर धिरडं घालू तर छान असं तेल लावून झालेलं आहे। तर हव्या त्या साईजमध्ये आपल्याला हे बॅटर असं पसरून घ्यायचं आहे। तर जेवढं जाड पातळ हवं त्या साईजनुसार हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी छानपैकी असं धपाटे टाकून घेतलेलं आहे आणि खरपूस असं दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे। तर खरपूस भाजण्यापूर्वी आपल्याला थोडंसं वरून तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असल्यास घालायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर एक साईड मस्त आपलं छानपैकी असं धिरडं भाजलेलं आहे। तर आपण आता दुसरी साईड सुद्धा भाजून घेणार आहोत। तर इथं बघू शकता, अतिशय छान असं आपलं धिरडं भाजल्या गेलेलं आहे। त्याला धिरडं धपाटं असं काही सुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर याला सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे। तर खरपूस असं आपण हे धपाटं भाजून घेऊ। तर दोन्ही साईड आपलं खरपूस असं धपाटं भाजून झालेलं आहे आणि अतिशय खमंग असा स्वाद सुटलेला आहे। तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही ही धिरडं नक्की बनवा। हेल्दी तर आहेच आहे, पण चविष्ट सुद्धा लागतं हे धपाटं। तर बाकीचे सुद्धा धपाटे अशा पद्धतीने आपण करून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा धपाटे बनवून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपलं दुसरं सुद्धा धपाटं छान खरपूस असं भाजलेलं आहे। तर इथं बघू शकता, अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा धपाटे बनवून घेणार आहोत। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। तर रेडी झालेलं आहे आपलं हाय प्रोटीन युक्त नाचणीच्या पिठाचं आणि मूग डाळीचं। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।